मित्रांनो, तुमचे जुने झालेलं आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, रेशन कार्ड असेल तर आता ते डिलीट करून टाका. कारण नवीन अपडेट झालेलं आधार कार्ड असेल, तुमचं मतदान कार्ड असेल, तुमचं रेशन कार्ड असेल, ते तुम्ही कसं तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करायचं चला एका मिनिटामध्ये सांगतो. प्रथम आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी माय आधार UID याच्या वेबसाईटवरती येऊन इथे कंटिन्यू वेब करायचं. लॉगिन बटनावरती क्लिक करून इथे आपल्याला तुमचा आधार नंबर विचारलाय, आधार नंबर टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि लॉगिन विथ OTP वरती क्लिक करायचं आहे. OTP येईल, OTP आहे तसं टाकून लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर कंटिन्यू वेब करायचं आहे. 2 नंबरचा ऑप्शन दिसेल, डाउनलोड आधारवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला डाउनलोडचं बटन येईल, त्या डाउनलोड बटनावरती क्लिक करायचं, तुमचं आधार कार्ड डाउनलोड होईल. PDF डाउनलोड झाल्यानंतर त्याला पासवर्ड असतो. पासवर्ड काय असतो? तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर आणि जन्माचं वर्ष टाकून ओपन करायचं आहे. हे पाहू शकता, तुमचं आधार कार्ड नवीन पद्धतीचं अपडेट झालेलं आधार कार्ड हे डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर आता आपण रेशन कार्ड डाउनलोड करणार. प्ले स्टोअरवरती यायचं आहे, मेरा रेशन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं. इथे याला मेरा रेशन ॲप ओपन करायचं. ओपन करून तुमचा आधार नंबर इथे विचारला जाईल, आपला आधार नंबर टाकायचा इथे. त्यानंतर कॅप्चा टाकून लॉगिन OTPने लॉगिन करावरती क्लिक करायचं. OTP इथे येईल, OTP टाकून सत्यापित करायचं आहे. OTP टाकून स्किप करायचं आहे. इथे पाहू शकता आपलं रेशन कार्ड आलेलं आहे. वरती एक ऑप्शन आहे डाउनलोडचा, त्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचं रेशन कार्ड अशा पद्धतीने इथे डाउनलोड झालेलं आहे. हे स्मार्ट रेशन कार्ड आहे, नवीन रेशन कार्ड तुम्ही इथे अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. त्यानंतर पुन्हा प्ले स्टोअरवरती यायचं आहे. ECINET हे ॲप्लिकेशन आहे, ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. आपल्याला मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी इथे पहा भरपूर ऑप्शन दिसेल. इथे आपल्याला डाउनलोड वोटर कार्ड कंसात EPIC हा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP सेंड करायचं आहे. OTP टाकून आपल्याला इथे लॉगिन करायचं आहे. लॉगिन नसेल होत तर अकाउंट उघडून घ्या. इथे आपलं अकाउंट आहे. लॉगिन केल्यानंतर मतदान कार्डचा नंबर या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि फेस डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. तुमची माहिती येईल, प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP येईल, OTP टाकून इथे व्हेरीफाय अँड डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड आहे. अशा पद्धतीने तुम्ही तिन्ही गोष्टी मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता.